निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. पटेल तटकरे हद्दपार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. एवढंच नाही तर बारामतीत कार्यकर्त्यांनी पोस्टर लावलेत. अजितदादांचे फक्त नावच पुरेसं आहे. घातकी तटकरे पटेलची गरज नाही. समस्त दादाप्रेमी. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या भर बैठकीत एका आमदाराने तटकरेला थोबाडलं आहे अशी चर्चा आहे. हे सगळं बघून असं वाटतं की शरद पवारांनी टप्प्यात आणून या दोघांचा गेम केलाय. शरद पवारांना हलक्यात घेत होते तटकरे पटेल. अरे बाबांनो, तो वस्ताद आहे, म्हातारा लय खवाट आहे, नादाला लागू नका. अजितदादा उगाच नव्हते म्हणत, मोठ्या काकाचा पुतण्या आहे आम्ही, पण काही कच्चे नाही आहेत. एक तर आमच्या वाटेला कुणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्याच्या कोणाच्या वाटेला गेलात ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजलात तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतण्या आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लई मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. महाराष्ट्रातली सर्वात खळबळजनक बातमी. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कार्याध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाहीत. सगळी सूत्र जी आहेत ती शरद पवारांच्या हातात गेलेली आहेत आणि सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि पवार यांना देण्यात आलेली खासदारकी अतिशय योग्य आहे असं प्रमाणपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. त्याला कारण आहे. प्रफुल्ल पटेल यांनी परस्पर जो निवडणूक आयोगाशी संपर्क केला होता, एक 16 फेब्रुवारीचं पत्र आणि 1 मार्च रोजी जो ईमेल केला होता तो ग्राह्य धरण्यात आलेला नाही. उलट 10 मार्च रोजी जे सुनेत्राताई पवार यांनी दिलेलं पत्र होतं आणि 11 मार्चला शिवाजीराव घरजे यांनी जो काही ईमेल केला होता निवडणूक आयोगाला तो ग्राह्य धरण्यात आलेला आहे. आणि ह्याची सर्वाधिक चर्चा कुठे होत आहे तर ती बारामतीमध्ये या क्षणाला होत आहे. कारण जसं सुनील तटकरे यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सुनेत्राताई पवार किंवा अजित पवार यांचे फोटो वगळले, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सध्या जे फलक लागलेले आहेत तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे फोटो नाही आहेत. ते बरंच काय बोलून जातात. दुसरीकडे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे बारामतीची विधानसभेची. त्या दृष्टीने सूत्रधार म्हणून शरद पवार परिस्थिती हाताळतायत. हे बघा, सर्वप्रथम आपण चर्चा केली पाहिजे की केंद्रीय निवडणूक आयोग सध्या काय म्हणतोय. ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी पक्ष स्थापना केली आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे हे सांगितलं, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांनी म्हणे मोठी कामगिरी बजावली होती. आणि मग त्याच्या मोबदल्यामध्ये आता अजितदादा पवार यांच्या पक्षावर आपल्या एकट्याचा ताबा राहिला पाहिजे लोकांना दर्शवण्यासाठी सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु प्रत्यक्षात काय आहे की त्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढे कार्याध्यक्षाला म्हणजे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला आहेत. असं जे निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं पत्र 16 फेब्रुवारीला, ते सगळं निरस्त करण्यात आलं 10 मार्चच्या पत्रानं. ती बातमी काय आहे? ती बातमी अशी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवाजीराव घरजे यांनी जो 11 मार्चला ईमेल पाठवला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय, वरळीच्या डोममध्ये जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जे काही ठराव संमत झाले ते ठराव मान्य करण्यात येत आहे आणि तेच ग्राह्य करण्यात येत आहे. आता पटेल यांनी ताबा मिळवण्याच्या दृष्टीने जसं 16 फेब्रुवारीचं पत्र दिलं होतं तसंच त्या प्रकारे त्यांनी एक ईमेल केला होता. तो ईमेल केला होता 1 मार्च 2024 रोजी. आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी हे सगळं जे पत्र 16 फेब्रुवारीला जे पत्रामध्ये म्हटलं होतं तेच त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं. आणि तो ईमेल कोणाच्या मार्फत केला होता? त्यांच्या मर्जीतले त्यांचे विश्वासू ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यामार्फत तो केला होता. परंतु निवडणूक आयोगानं त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त जो ईमेल केलेला आहे परंतु त्याच्यासोबत जी काही कागदपत्र जोडायची आहेत ती जोडलेली नाहीत, त्याच्यामुळे त्याचा विचार केला जाणार नाही. विचार कोणता केला जाईल तर 11 मार्च रोजी जो ईमेल आलेला आहे गरजेई ज्यांना अधिकार आहे पत्रव्यवहार करण्याचे आणि सुनेत्राताई पवार यांच्या स्वाक्षरीने ते आलेले, त्याच्यामुळे तेच ग्राह्य धरण्यात आलं. आता काय राहिलेलं? आता राजकीय दृष्ट्या जर पाहिलं, जसं सुनेत्राताई पवार यांनी यादी पाठवली फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं पद नाहीये, सुनील तटकरे यांचं पद नाहीये, धनंजय मुंडे तर नावच नाहीये, छगन भुजबळ यांचं नाव आहे. आता हे फक्त सदस्य राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती पदं नाही आहेत. आणि मग त्यामुळे ही सगळी जी काही बदलती राजकीय परिस्थिती आहे आणि आपल्या ताटामध्येच सगळं वाढून घ्यायचं आहे.
दाखवायचं मात्र फक्त बघा की शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष कसा बळकवायला निघाली होती, त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे. मग आपण तो घाईघाईत शपथविधी केला पाहिजे. आपण घाईघाईत सगळं ते केलं पाहिजे. असं जे काही सहानुभूतीपूर्वक जे काही नाट्य रचण्यात आलं ते आता सगळं म्हणजे व्यवस्थित त्याची वाट लागलेली आहे की शरद पवारांचा भान कसा अचूक लागलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ना घरके ना घाटके या दोघांना कसं केलंय. ज्या वेळेला 28, 29 ते 31 जानेवारीच्या दरम्यान जी काही गलिच्छ राजकारण खेळण्यात आलं, परंतु शरद पवारांनी एखादं वाक्य जर सोडलं, म्हणजे पटेल तटकरे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेत आहेत हे वाक्य जर सोडलं, तर बाकी त्यांनी एकही वाक्य उच्चारलं नाही, कुठलंही निवेदन केलं नाही, प्रसारमाध्यमांना कुठली बाईट दिली नाही, ती आज तागायत दिलेली नाही. परंतु जो काही त्यांच्या पाठीशी अनुभव आहे त्या दृष्टीने त्यांनी निवडणूक आयोगाशी काय पत्रव्यवहार केला पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सगळं सुनेत्राताई पवार यांना सांगितलं, त्याप्रमाणे करून घेतलं. आणि मग जे विश्वासाचं जे नाटक खेळत होते ते दोघंही अविश्वास आहेत, विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, हे कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आणि हे सगळं काही होत असताना सुनेत्राताई पवार अजूनही तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात एक शब्द देखील बोललेला नाहीयेत, हे तितकंच खरं आहे. माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे. आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळाली जाही. पुन्हा चहाच्या नादी लागला तर तुम्ही औषधाला देखील या ठिकाणी उरणार नाही. काँग्रेस पक्ष औषधाला देखील त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अरे बेट्या, तुझे काय अवकात आहे? तुझ्या 10 पिढ्या यायला पाहिजेत राष्ट्रवादी संपवायच्या करता. तू कोणाशी पंगा घेतेस? आज रोजी अजितदादा पवार यांचे आमदार, नेते, कार्यकर्ते हे मात्र सैरभैर झाले आहेत. हेच खरं आहे. सगळ्या आमदारांनी शरद पवार गटात तरच तुमचे भले होईल. पटेल, भुजबळ, मुंडे, तटकरे यांच्या मागे लागाल तर तुमचे सर्व बाबतीत नुकसान होईल.